दरम्यान अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल करावा या मागणीकरता अजित पवारांचे दोन्ही पुतणे एकवटलेले पाहायला मिळाले। रोहित पवार, युगेंद्र पवार आणि त्यांच्यासोबत अजित पवारांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। रोहित पवारांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र जोपर्यंत सीआयडीकडून गुन्हा दाखल करा अशी मागणी होत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं। रोहित पवारांची जवळपास 2 तास पोलिसांची चर्चा झाली। याआधी देखील रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जात एफआयआर दाखल करण्यासंदर्भात मागणी केली होती, मात्र कायदेशीर प्रक्रियेनुसार हे शक्य नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं। तर रोहित पवारांनी नेमके काय आक्षेप घेतलेत बघूया। आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे। आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला डीजीसीएचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये व्हीएसआरला जबाबदार धरले। मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दाद्याच्या बाबतीत एक सुद्धा एफआयआर नाही झाला, तो आमचा एफआयआर तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला। आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की सीआयडी तपास करते, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं एफआयआर घेता येत नाही। आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत। आणि त्या बाबतीत सीआयडी काय करते हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, व्हीएसआर जबाबदार आहे, डीजीसीए सांगून सुद्धा एफआयआर जो होत नाहीये तो एफआयआर होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं। मी जे सातत्याने सांगतो, डीजीसीएला कोणतरी वाचवते, व्हीएसआरला कोणतरी वाचवते, आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत। पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे सीआयडीवर पण आहे का? का साधा आमचा एफआयआर जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशरशिवाय होत नसतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताची सीआयडी चौकशी सुरू असताना नेमकी काय चौकशी झाली आम्हाला कळू द्या अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। त्यानंतर सीआयडीने पत्रकार परिषद घेत दादांच्या आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का या दृष्टीने सीआयडी तपास सुरू आहे असं स्पष्ट केलं। तपासामध्ये काही पुरावे मिळाले असून एएआयबीचा अहवाल आल्यावर ते पुरावे सीआयडीच्या तपासात समाविष्ट होतील असंही सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केलं। दरम्यान अपघाताच्या तपासावर जे सवाल उपस्थित होत आहेत त्यावर सीआयडीने काय स्पष्टीकरण दिले, काय म्हणणं आहे सीआयडीचं बघूया। इतर कोणती गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे 3 गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश और निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इल्लीगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। तपास अतिशय